फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड आफ्टरनून. अँड देन पहिला आपुलकीचा आवडीचा प्रश्न, अभ्यास सुरू केलात का परीक्षेचा? कारण करायलाच हवाय. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय राईट? येस मॅम. गुड. सो तुम्हाला असं खरंच वाटत असेल सगळं फार छान सोपं आणि मज्जा मज्जा मज्जा, थोडेसे त्या हाय वरून खाली या. तुमचं अख्खं वर्ष हे कोरोनामुळे लिटरली आय कॅन से मेंदूला थोडा थोडा, ज्याला रस्ट म्हटलं जातं, गंज तसा चढत जातो, आपल्याला कळतही नाही. असा विचार करा, तुम्हीच तुमची एकदा परीक्षा घ्या. कुठलंही तुमच्याकडे असलेल्या एखाद्या पुस्तकाचं पान घ्या समोर आणि ते वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही किती पानं सलग आता 2 मिनिटं थांबू असं विचार न करता वाचू शकताय, हे तुम्ही स्वतः बघा. आणि लक्षात घ्या, मला नाही वाटत तुम्ही 2 ते 4 पानांच्या पलीकडे वाचू शकाल. अभ्यासाची घ्या डेफिनेटली घेताना पुस्तकाची पानं. म्हणजे आपली मेंदूची शक्ती तेवढी कमी झाली हे विसरू नका. आणि तेवढ्या कमी पानात आपलं काही भलं होणार नाही हे नक्की. ओके. सो माझा काय म्हणतात मोलाचा सल्ला किंवा टिप ऑफ अ डे, हे करून आपण बघायला जाणार आहोत की प्राइस डिस्क्रिमिनेशन बद्दल आपण बघत होतो. तुम्हाला कोणत्या कोणत्या डिग्री आठवत आहेत का प्राइस डिस्क्रिमिनेशनच्या? फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि करेक्ट. थर्ड. थर्ड. आणि त्यातल्या फर्स्टला परफेक्ट प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हटलं जातं. आणि ह्या प्रकारचं प्राइस डिस्क्रिमिनेशन आपल्याला मार्केटमध्ये दिसत नाही, पण बाकी दोन्ही प्रकारची दिसून येतात. आपण काल त्याची एक्झाम्पल पण बघितली होती. ऑल्सो तुम्हाला आपण बघितलेले टाइप्सही होपफुली आठवत असतील प्राइस डिस्क्रिमिनेशनचे. आठवत आहेत का? तर आज आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन केल्यावर ते कसं काय आणि कधी प्रॉफिटेबल ठरू शकतं याचं हे बघणार आहोत. ओके. सो बघा काय लिहिलंय ते, हळूहळू बघत जाऊ. हा अतिशय छोटा पॅच आहे, बिलकुल कठीण नसलेला. पण तुमच्याकडे जर वही असेल तर हे उदाहरण लिहून घेणं तुम्हाला सोपं जाईल. ओके. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज प्रॉफिटेबल only if elasticity of demand in one market is different from elasticity of demand in the other market. म्हणजे दोन वेगवेगळ्या मार्केटमध्ये जर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड वेगळी असेल किंवा दोन वेगवेगळ्या कन्झ्युमर्सकडे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड वेगळी असेल तर प्राइस डिस्क्रिमिनेशनचा उपयोग होऊ शकतो. फ्रॉम द फॉर्म्युला एमआर इक्वल टू AR इन द ब्रॅकेट E मायनस 1/E. नॉर्मल ह्याच्यात वहीत जर फॉर्म्युला लिहायचा असेल तर तुम्हाला तो फॉर्म्युला असा लिहायला लागेल. ओके. एमआर इक्वल टू, तुम्ही पुढेच लिहाल, मी जागा नसल्यामुळे खाली घेतलंय. AR इन द ब्रॅकेट E मायनस 1/E. ओके. आणि या बेसिसवर तुम्हाला ते लिहायला लागेल. ऑब्व्हियसली E हे इलॅस्टिसिटी आहे यातलं. ओके. We reach the conclusion that if elasticity of demand is equal to two different markets, marginal revenue at this point or at this marginal revenue at the every price of good, that is commodity, will be same in both market. म्हणजे जर इलॅस्टिसिटी दोन्ही मार्केटमधली सेम असेल तर दोन्ही मार्केटमधलं MR म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू सेम असायला लागतो. बरोबर. पण आपल्याला ते काही ओळखता येणार नाहीये. बरोबर आहे की नाही? वेन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज डिफरंट इन अ टू मार्केट, MR इन द टू मार्केट्स विल बी डिफरंट. म्हणजे आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की जेव्हा इलॅस्टिसिटी ही वेगळी वेगळी असेल तेव्हा MR पण वेगळा वेगळा असणार, मार्जिनल रेव्हेन्यू. सो लक्षात घ्या मी काय सांगते ते. या फॉर्म्युलातून MR इक्वल टू AR मल्टिप्लाइड बाय होल ब्रॅकेट E मायनस 1/E, हा ब्रॅकेट कम्प्लीट. या ब्रॅकेटचं जे उत्तर असेल ते उत्तर जर दोन मार्केटसाठी वेगळं आलं तर आपण म्हणू शकतो की दोन मार्केटमध्ये वेगवेगळी इलॅस्टिसिटी आहे. आणि जर दोन वेगवेगळ्या इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असतील तर त्या दोन मार्केटमध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे वेगवेगळ्या प्राइस लावल्याने जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आणि मग आपल्याला शोधून काढायचं असतं की हा फायदा होईल की नाही. सपोज देर आर टू मार्केट्स A and B. The monopoly price is ₹15. That means AR is 15 for market A and the elasticity of demand is 2 in a market A. For market B,
इट इज 4. म्हणजे दोन्हीकडे AR म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच मोनोपॉली प्राइस किती आहे 15. मार्केट ए ची इलॅस्टिसिटी 2 आहे, डिमांड इलॅस्टिसिटी, आणि मार्केट बी ची 4 आहे. तर आता फॉर्म्युला जो तुम्हाला दिलाय AR मल्टिप्लाइड बाय ई -1/E, तो वापरून तुम्हाला खरं तर समोर उत्तर दिलंय, पण तुम्ही काढून मला सांगा MRA म्हणजे ए मार्केटचा मार्जिनल रेव्हेन्यू किती आहे आणि MRB म्हणजे बी मार्केटचा मार्जिनल रेव्हेन्यू किती आहे. मला माहित नाही ह्यांनी सोडवलेलं बरोबर आहे की नाही, पण तुमचं आणि यांचं उत्तर सेम येत आहे का ते तर बघूया आपण. करा बरं सॉल्व्ह आणि सांगा मला तुम्ही करताय का सॉल्व्ह की नुसतेच बसलायत. मग मी पुढे जाणार आहे कारण मॅडम एक शंका होती, ह्या व्हॅल्यूज दिल्यात त्याच घ्यायच्यात ना इकडे? येस याच व्हॅल्यू द्यायच्या. I'm correct. आहेत करेक्ट. 7.5. पहिल्या मार्केटची मार्जिनल रेव्हेन्यूची व्हॅल्यू किती आली आहे ते बघून सांगा. आय थिंक इट्स 7.5. आणि दुसऱ्याची किती आली आहे? करेक्ट 11.25. मला सांगा हेच तुमच्या दोन्हीतही दिलेलं उत्तर आहे, बरोबर आहे ना? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इट इज क्लिअर दॅट मार्जिनल रेव्हेन्यू MR in the market B is much more than marginal revenue in market A. मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे त्या फर्मला मिळणारं एक्स्ट्रा इन्कम प्रत्येक कमोडिटी बरोबर. तर ते बी फर्मला जास्त मिळतंय आणि ए फर्मला कमी मिळतंय. इट इज बिकॉज मार्केट बी इज मोर इलॅस्टिक ॲज कम्पेअर्ड टू मार्केट ए. जर तुम्ही बघितलं असेल तर बी मार्केटची इलॅस्टिसिटी किती आहे सांगा बरं मला. 4. करेक्ट, बी मार्केटची इलॅस्टिसिटी आहे 4 आणि ए मार्केटची इलॅस्टिसिटी आहे 2. म्हणजे ज्या मार्केटची इलॅस्टिसिटी जास्त त्याचा MR मोठा आणि ज्याचा MR मोठा त्याला आपण असं म्हणू शकतो की तो जास्त प्रॉफिटेबल असेल, बरोबर आहे की नाही? सो बी इज मोर इलॅस्टिक ॲज कम्पेअर्ड टू ए. इट वुड बी मोर प्रॉफिटेबल फॉर मोनोपॉलीज टू सेल ॲट अ लोअर प्राइस इन मार्केट बी ॲज कम्पेअर्ड टू मार्केट ए. म्हणजे बी मार्केटमध्ये कमी प्राइसने विकणं हे त्या विक्रेत्याला फायदेशीर ठरेल आणि ए मार्केटमध्ये मात्र त्याची प्राइस जास्त असून चालेल. तुम्ही याचं कारण सांगू शकता का मला? ए मार्केटमध्ये प्राइस कमी असणं जास्त असून चालेल, पण बी मार्केटमध्ये मात्र प्राइस कमी असायला हवी असं म्हटलंय का? खरं तर बी मार्केटमध्ये व्हॅल्यू जास्त आहे MRची आणि इकडे कमी आहे 7.5 आहे ए मार्केटमध्ये. तर मग प्राइस बी मार्केटमध्ये कमी आणि ए मार्केटमध्ये जास्त असं का म्हटलंय? कुणाला? क्योंकि ए मार्केट में प्राइस ज्यादा है इसलिए उसकी डिमांड और प्रॉफिट कम है. वी कॅन से ए मार्केटची प्राइस नाही जास्त आहे. आपल्याला असं म्हणता येईल की ए मार्केटची जी इलॅस्टिसिटी आहे ना ती कमी आहे. 2 आहे ना, वेरॅज बी मार्केटची इलॅस्टिसिटी ही जास्त आहे. इलॅस्टिसिटी जास्त आहे याचा अर्थ थोडासा जरी प्राइस मध्ये चेंज झाला तरी डिमांड बदलणार. म्हणजे जर प्राइस लोअर केली तर प्राइस लो झाल्यावर डिमांड वाढणार की कमी होणार सांगा? प्राइस लो केली की डिमांड वाढणार, बरोबर आहे की नाही? म्हणजेच प्राइस लो केल्यावर डिमांड वाढेल असंच असेल आणि मला कुठून जास्त रेव्हेन्यू मिळतोय तर मला बी मार्केटमधनं जास्त रेव्हेन्यू मिळतोय. मग मी तिथे जर प्राइस कमी केली तर तिथले लोक जास्त घेतील म्हणजेच मला त्याहून जास्त रेव्हेन्यू मिळेल. वेरॅज ए मार्केटमध्ये जिथे इलॅस्टिसिटी कमी आहे याचाच अर्थ प्राइस चेंज झाली किंवा जास्त चेंज झाली तरी डिमांडमध्ये मात्र फारसा फरक पडत नाही. आणि अशा वेळी डिमांडमध्ये खूप फरक पडत नसल्यामुळे मी प्राइस वाढवली काय मी प्राइस कमी केली काय मला काहीच फरक पडणार नाहीये फारसा प्रॉफिटमध्ये. मला 7.5 हा जो काही रेव्हेन्यू मिळतोय त्याच्यात फार फरक पडणार नाही. ओके, MR मध्ये. म्हणजेच थोडक्यात बी मार्केटमध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन करून प्राइस लो केली तर मला जास्त फायदा होईल आणि ए मार्केटच्या तुलनेत मी असं म्हणू शकते की बी मार्केटमध्ये मी लोअर प्राइसने विकू शकेन.
काय काय एक्झाम्पल आहेत डिस्क्रिमिनेटरी प्राइसिंग पॉलिसीची? म्हणजे अशी ही जी डिस्क्रिमिनेटरी प्राइसिंग पॉलिसी आहे ती कोणत्या कोणत्या मार्केटमध्ये दिसते बघा बरं. सिनेमाज अँड थिएटर्स कटिंग प्राइजेस टू अट्रॅक्ट यंग अँड ओल्डर ऑडियन्स, स्टुडंट्स डिस्काउंट फॉर रेल्वे ट्रॅव्हल, नाईट क्लब्स, रेस्टॉरंट मील्स अँड हॉलिडेज, देन एक्सपेन्सिव्ह टॅक्सी फेअर्स ड्यू टू नाईट, आणि हॉटेल ऑफरिंग चीप वीकेंड ब्रेक्स अँड विंटर डिस्काउंट्स. म्हणजे असा विचार करा, स्लॅक सीझन मध्ये आपल्याकडे पण हॉटेल्सच्या रूमच्या किमती कमी होतात, बरोबर आहे? तशाच प्रकारे काहीतरी. याच्यानंतर आपण ही जी कन्सेप्ट बघणार आहोत ना, ज्याला डम्पिंग असं म्हटलं जातं, या कन्सेप्टला अतिशय सोपी आहे बरं का, तुम्हाला बिलकुलच कठीण पडणार नाहीये समजून घ्यायला, पण नीट लक्ष द्या. आधी आपण काय लिहिलंय हे बघूया आणि मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत ते सांगते. The practice of discriminatory policy pricing in the area of foreign trade is described as dumping. म्हणजे जेव्हा इंटरनॅशनल ट्रेडमध्ये डिस्क्रिमिनेटरी प्राइसिंग दिसतं तेव्हा त्याला डम्पिंग असं म्हटलं जातं. इट इम्प्लाइज डिफरंट प्राइजेस इन द डोमेस्टिक अँड फॉरेन मार्केट. म्हणजे डोमेस्टिक म्हणजे घरच्या मार्केटमध्ये एक प्राइस आणि फॉरेन मार्केटमध्ये दुसरी प्राइस, असं असण्याला डम्पिंग असं म्हटलं जातं किंवा डम्पिंग हे त्या प्रकारे केलं जातं. हबरलर नावाचा जो इकॉनॉमिस्ट होता त्याने डम्पिंगला असं डिफाईन केलंय, द सेल ऑफ अ गुड अब्रॉड ॲट अ प्राइस विच इज लोअर दॅन द सेलिंग प्राइस ऑफ अ सेम गुड. बघा, द सेल ऑफ अ गुड abroad at a price which is lower than the selling price of a same good at the same time circumstances at home, taking account of differences in a transport cost. म्हणजे जेव्हा आपण अब्रॉड परदेशात कमी किमतीला आपल्याकडची वस्तू विकतो, मात्र घरी त्याची किंमत खूप जास्त आहे, घरी म्हणजे घरच्या मार्केट्समध्ये, आपल्या देशाच्या मार्केट्समध्ये, देन वी कॉल इट डम्पिंग. बघा, उलट होऊ शकतं की परदेशात जास्त किमतीला विकली कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, इम्पोर्ट ड्युटीज, एक्सपोर्ट ड्युटीज भरायला लागतात, सो ह्या गोष्टी होऊ शकतात. पण तरीही जर एखाद्या पेनाची किंमत 10 रुपये आहे आणि मी ती त्या परदेशात 5च रुपयाला विकते आणि आपल्या देशात मात्र 10 रुपयाला विकते, अशी केस असेल तर त्याला डम्पिंग असं म्हणतात. आता का डम्पिंग असं म्हणतात? म्हणजेच जेव्हा आपलं पेन परदेशातल्या पेन्सच्या कॉम्पिटिशनला त्यांच्या देशात उतरतं तेव्हा त्याची प्राइस कमी असल्यामुळे लोक जास्तीत जास्त आपलं पेन घेईल असा ओव्हरऑल विचार त्या मागे असतो आणि म्हणूनच याला डम्पिंग असं म्हणतात. अनेक देश, डम्पिंग हा एक नॉन टेरिफ बॅरियर म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड मधला अडथळा समजला जातो आणि अनेक देश डम्पिंगला हेट करतात आणि डम्पिंग कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. का कमी करण्यासाठी प्रयत्न करतात? कारण आता जे माझं 10 रुपयाचं पेन आहे ते जर 5 रुपयाला विकायचं असेल तर सेलरला तोटा होणार, म्हणजे माझ्या देशातून जो कोणी विकतोय, एक्सपोर्टर आहे, त्याला तोटा होणार, बरोबर ना? पण मला सांगा, हा तोटा भरून काढण्यासाठी सरकार मदत करणारच की. म्हणजेच सरकार ऍक्च्युली त्याची जी 10 रुपयाची प्राइस आहे तर ती 5 रुपयाची करायची म्हटल्यावर 5 रुपये सरकार सबसिडी म्हणून त्या प्रोड्युसरला देतं किंवा एक्सपोर्टरला देतं. म्हणजे सरकारकडून तो 5 रुपये घेतो आणि 5 रुपये मग ते पेन बाहेरच्या देशात विकतो. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अशा प्रकारे हा ट्रेड बॅरियर आहे आणि फ्री ट्रेडमध्ये याला बिलकुल मान्यता नाही. ओके, सो असा विचार करा, आपल्या देशातल्या एक्सपोर्टरला बाहेरच्या देशातल्या विक्रेत्यांची कॉम्पिटिशन करता यावी म्हणून खूपदा अशा प्रकारची डम्पिंग प्रॅक्टिस केली जाते. पण अशा प्रकारचं हे जे प्राइस डिस्क्रिमिनेशन आहे ते कधीही ऍक्सेप्टेबल नसतं आणि हे डम्पिंग प्राइस डिस्क्रिमिनेशनचाच पार्ट असतं. पण याच्यासाठी काय गरजेचं आहे? द प्रोड्युसर मस्ट पजेस द डिग्री ऑफ मोनोपॉली ओव्हर ॲटलिस्ट इन द होम मार्केट. म्हणजे अशा प्रकारे डम्पिंग करण्यासाठी जे डम्पिंग करणारी कंपनी आहे त्याची किमान मोनोपॉली, थोडी काही डिग्रीची मोनोपॉली तरी आपल्या देशाच्या मार्केटमध्ये असली पाहिजे, स्वतःच्या देशाच्या. There must be clearly defined separate markets. In fact, international trade markets are clearly differentiated into home and foreign markets. म्हणजे आपल्या देशाचं मार्केट आणि परदेशाचं मार्केट यात बॅरियर्स असला पाहिजे, नाही तर नक्की 10 रुपयाचं पेन आपल्याचकडे विकलं गेलं आणि ऍक्च्युअली उलट म्हणजे करायचं होतं असं की 10च आपल्याकडे विकायचं, 5 त्यांच्याकडे, झालं उलटच, कारण आपल्याला मार्केटच्या बाउंड्रीज माहित नाही, असं होऊन चालत नाही, बरोबर?
it should not be possible for a buyers to resell the goods from the cheaper market to the dearer one. म्हणजे असा विचार करा की आपल्याच देशातले लोक, काही लोक परदेशात गेले, आपण जे पेन तिथे 5 रुपयाला विकलंय ते त्यांनी तिथून 5 रुपयाला विकत घेतलं आणि भारतात येऊन 10 ऐवजी 7 रुपयाला विकलं. तर भारतात 10 रुपयाचं पेन 10 रुपयाला कोणी विकत घेईल का 7 रुपयाला विकत घेतील? 7 रुपये. करेक्ट. म्हणजे 7 रुपयेवाला घेतील, म्हणजे मग आपलाच तोटा झाला ना. आपल्या पेनचा 10 रुपयाचा जो आपला काही फायदा असेल तो ते कोणी घेणारच नाही. व्हेरॅज त्यांना मात्र परदेशातून 5 रुपयाला घेतलेलं आपलंच पेन 7 रुपयाला विकल्यामुळे चांगला 2 रुपयाचा फायदा होईल. आणि हे मी फक्त आता 2 रुपये म्हणते, त्याचे 2 कोटी रुपये कधी होतात, 2 मिलियन 2 बिलियन कधी होतात हे आपल्याला लक्षात पण येत नाही. तुमच्या लक्षात येतंय की डम्पिंगसाठी काय काय गरजेचं असतं? Then there is price discrimination is profitable only when two different markets have different elasticities of demand. हे आपण मगाशीच बघितलं होतं त्या मॅथ्सच्या एक्झाम्पल मध्ये की दोन्ही मार्केटमध्ये डिफरंट इलास्टिसिटी असायला लागतं. सो जसं की बी मार्केटमध्ये जास्त इलास्टिसिटी होती तर तिथे प्राइस डिस्क्रिमिनेशन करून उपयोग आहे. वेरॅज कमी इलास्टिसिटी असलेल्या मार्केटमध्ये अशा प्रकारच्या काय म्हणू आपण त्याला ओव्हरऑल डम्पिंगचा किंवा प्राइस डिस्क्रिमिनेशनचा फारसा फायदा होत नाही. ओके. आता तुम्हाला ऍक्च्युली एक ही डायग्राम, मी त्याच्यावर जास्त भर नाही देणार आहे, मी तुम्हाला फक्त येस जस्ट अ मिनिट, कुणीतरी काहीतरी सांगतंय. मे बी इंटरनेटचा इश्यू असू शकतो तिकडे मेहेक, त्यामुळे आवाज ब्रेक होत असेल. पण मी हे परत सांगते तुम्हाला, तर जर समजा ते लक्षात येत नसेल तर पुढच्या वेळी क्लिअर करा आणि अदरवाईज जो पार्ट लक्षात आला नसेल त्याच्यासाठी व्हिडिओ बघा. हो म्हणजे रुको तो लेक्चर आणि इससे जाता मैम, हो किसी का माइक येस इट्स ओके, आई विल म्यूट हिम. उजेफ आप मुझे हाँ येस म्यूट कर लो. ओके. सो असा विचार करा की तुम्ही जेव्हा डम्पिंग बद्दल विचार करताय, कारण मला माहितीये तुम्ही असं म्हणू शकता आम्हाला तर मॅडम एमसीक्यूचा पेपर येणार आहे, आम्ही सगळं हे का बघायचंय. पण ओव्हरऑल तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की डायग्राम मधून बघितल्यावर आपल्याला पटकन समजू शकतं. सो तुमच्यासाठी हा होमवर्क असेल की मी तुम्हाला ऑलरेडी मला वाटतं ह्याच्या नोट्स पाठवल्या, या FY लेसन 5 नोट्स आहेत. ओके. सो त्या नोट्स मध्ये तुम्ही ही PDF ही डायग्राम काढा आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय आणि याच्यावरती 2 जे पॅराग्राफ आहेत त्यात काय लिहिलंय ते सांगा. मी तुम्हाला लिटल बिट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते आणि उद्याला तुम्ही ही डायग्राम मला परत एक्सप्लेन करायचे. ओके. बघा बरं. इट इज अज्युम दॅट द फर्म इज सेलिंग इट्स प्रोडक्ट इन 2 मार्केट्स, होम मार्केट अँड फॉरेन मार्केट. आपण मगाशीच बघितलंय फर्म 2 मार्केटमध्ये घरच्या आणि परदेशातल्या विकतंय. इन द होम मार्केट द फर्म हॅज a monopoly and in the foreign market it has to face perfect competition. So home market मध्ये मार्केट कसं आहे, मोनोपॉली आहे, पण फॉरेन मार्केट मध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन त्या ओव्हरऑल फर्मला सहन करावी लागते. द डिमांड कर्व फॉर द फर्म्स प्रोडक्ट इन द होम मार्केट इज दस डाऊनवर्ड स्लोपिंग. म्हणजे बघू शकता तुम्ही होम मार्केटमध्ये जो डिमांड कर्व आहे हा डाऊनवर्ड स्लोपिंग तुम्हाला दिसतोय. ARH and MRH are the average revenues and marginal revenue curves relating to the home market. म्हणजे तुम्ही बघू शकता ARH आणि MRH दोन्ही डाऊनवर्ड स्लोपिंग आहेत कारण ते होम मार्केट मधल्या डिमांडचे कर्व आहे. ओके. वेअरॅज ARF आणि MRF हे तुम्ही बघू शकताय की ते फॉरेन मार्केट मधला डिमांड कर्व आहे आणि परफेक्ट कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्हाला आठवतंय परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये डिमांड कर्व कसा असतो, हॉरिझॉन्टल असतो. विसरू नका बाळांनो, अशाच प्रकारचे MCQ क्वेश्चन येतात तुम्हाला की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग असतो की हॉरिझॉन्टल असतो की हायपर पॅराबोला असतो की स्ट्रेट व्हर्टिकल असतो. तुम्हाला हे सगळं माहिती असलं पाहिजे पेपर लिहिताना. सो आपण असं म्हणू शकतो की हे जे ARH आणि MRH आहेत हे होम मार्केट मधले डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व किंवा डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व आहेत आणि द फर्म इज अ प्राइस मेकर, म्हणजे स्वतः प्राइस ठरवू शकते फर्म होम मार्केटमध्ये. वेअरॅज इन अ फॉरेन मार्केट ड्यू टू परफेक्ट कॉम्पिटिशन फर्म हॅज टू सेल द रुलिंग प्राइस. म्हणजे फॉरेन परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये
फर्म्स या प्राइस सेटलर नसतात, तर त्या प्राइस टेकर असतात. मार्केटमध्ये जी प्राइस रूल करत असेल डिमांड सप्लायच्या फोर्समुळे, त्यामुळे त्यांना प्राइस ती असेल ती घ्यावी लागते. त्या स्वतःची प्राइस सेट नाही करू शकत. त्यामुळे ओपीएफ ही प्रिवेलिंग मार्केट प्राइस दिसते आपल्याला. तुम्ही बघा ओपीएफ आणि त्या पीएफ पॉइंट पासून सी पॉइंट कडे जाणारी आडवी लाईन हा एआरएफ किंवा एमआरएफ आहे, म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू इन अ फॉरेन मार्केट किंवा मार्जिनल रेव्हेन्यू इन अ फॉरेन मार्केट. आणि इट इज परफेक्टली इलास्टिक आणि म्हणून हॉरिझॉन्टल येतो, पॅरलल टू एक्स ॲक्सिस. So it represents the identical average revenue and marginal revenue curve in the firm in the foreign market. So by superimposing MRF curve on MRH curve, जेव्हा आपण MR चा कर्व MRF ला सुपर इम्पोज करतो, म्हणजे AR कर्व वरच MR कर्व सेमच आहे आणि MR कर्व वरच MR फॉरिनचा कर्व आहे, तिथेच MRH चा कर्व तुम्ही जर सुपर इम्पोज केला तर दोन्ही मार्केटमध्ये, होम मार्केटमध्ये आणि फॉरिन मार्केटमध्ये मार्जिनल रेव्हेन्यू कसा दिसेल? समेशन ऑफ मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू फॉरिन मधला प्लस मार्जिनल रेव्हेन्यू होम मधला. म्हणजे जो बोल्ड कर्व आहे PFC हा दिसणारा, तो तुम्हाला दिसू शकतो कसा आहे? तो आहे ABEC. म्हणजे थोडक्यात थोडंसं चित्र काढून दाखवायचं झालं तर तो कर्व असा दिसतो, ABEC. अशा प्रकारे मार्केटमध्ये कर्व होतो तो, कारण त्यात MRH पण आहे जो AB दाखवतो आणि MRF पण आहे जो MR म्हणजे थोडक्यात MRH आणि MRF यांची टोटल आहे ABEC. ओके. To determine the equilibrium output in aggregate, the firm compares MC with combined MR. म्हणजे फर्मला MC आणि MR हे कुठे टच होत आहेत ते बघायला लागतं. अर्थातच तुम्ही सांगू शकता कोणत्या पॉइंट मध्ये ते एकमेकांना टच होत आहेत, MC आणि समेशन ऑफ MR कर्व, म्हणजे हा कर्व आणि हा कर्व. करेक्ट. ई पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत ते. ओके. देन एक सेकंड. या याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की ओव्हरऑल ई हा इक्विलिब्रियम पॉइंट आहे. सो इक्विलिब्रियम टोटल आउटपुट ऍज इट इज EQ किंवा म्हणजे ई पॉइंट वरून क्यू पॉइंट वर तुम्ही ड्रॅग करणार आणि मग तुम्ही म्हणणार की हे जे OQ दिसतंय ते तुमचं इक्विलिब्रियम लेवलचं आउटपुट आहे, बरोबर. आणि आपण हेही म्हणणार की ही जी OPF आहे ती प्राइस झाली इक्विलिब्रियम लेवलची, बरोबर. सो इक्विलिब्रियम लेवल आउटपुट OQ डिटरमाइंड which yields maximum profit. The firm has to distribute OQ level of output between the home and market and the foreign market. It will be distributed in such a way that MRH is equal to MRF is equal to MC. म्हणजे कसा असणार आहे हा? तर MR मार्जिनल रेव्हेन्यू होम मधला, मार्जिनल रेव्हेन्यू फॉरेन मधला, हा मार्जिनल कॉस्ट ओव्हरऑल असणार आहे ऍट पॉइंट बी, म्हणजे या पॉइंट वरती. ओके. ऍट पॉइंट बी ऑन द कंबाइंड MR कर्व समेशन MRH इज इक्वल टू MRF. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बी पॉइंट वरती MRH म्हणजे होमचं मार्जिनल रेव्हेन्यू आणि फॉरेनचा मार्जिनल रेव्हेन्यू हे सेम आहेत. कन्सिडरिंग दिस पॉइंट बी, OM is the output sold in a home market at the price OPH. म्हणजे OPH या वर दिसणाऱ्या प्राइसला वरती PH इथे. सो OPH प्राइसला OM एवढ्याच लेव्हलचं आउटपुट सेल करणं होम मध्ये शक्य आहे. व्हेरॅज हे जे बाकीचं MQ आउटपुट आहे ते फॉरिन मार्केटमध्ये सेल होईल. कोणत्या प्राइसला? OPF. येत आहे तुमच्या लक्षात? Thus OM domestic sale, MQ export is equal to OQ total output. In the home market, higher price OPH is charged
अँड लेस क्वांटिटी OM इज सोल्ड. सो जास्त प्राइसला चार्ज केलं जातं होम मार्केटमध्ये 10 रुपयाचं पेन, तेव्हा कमी पेन आपल्या देशात विकली जातील. पण असंही मोनोपॉली आहे इथे. व्हेरॅज फॉरेन मार्केटमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन असताना MQ म्हणजे मोठा आउटपुट विकलं जाईल आणि त्याची प्राइस पण कमी असणार आहे. फॉरेन मार्केटमध्ये आपण 5 रुपयालाच विकतोय डम्पिंग असल्यामुळे. बरोबर आहे ना? द प्रॉफिट मॅक्झिमायझिंग इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ द फर्म कॅन बी रिटन ॲज, म्हणजे जेव्हा डम्पिंग किंवा आपण फॉरेन मार्केट बद्दल विचार करतो तेव्हा प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आपण कसं शोधून काढू शकतो? MRH म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू ऑफ होम इज इक्वल टू MRF म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू ऑफ फॉरेन इज इक्वल टू समेशन ऑफ MR म्हणजे दोन्ही होम आणि फॉरेनचा मार्जिनल रेव्हेन्यू कंबाईंड करून समेशन MR इज इक्वल टू MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट. सो आतापर्यंत आपली प्रॉफिट मॅक्झिमायझिंग इक्वेशन कसं होतं? MR इक्वल टू MC. पण जेव्हा आपण डम्पिंगसाठी इंटरनॅशनल ट्रेड बद्दल म्हणतोय तेव्हा प्रॉफिट मॅक्झिमायझिंग इक्वेशन कसं असेल? MRH is equal to MRF is equal to summation MR is equal to MC. The total profit of the firm is represented by shaded area ABEF. So, just a minute. वरती डायग्रामचा विचार केला तर डायग्राम मध्ये आपल्याला प्रॉफिटचा एरिया कसा दिसतोय? A, B, E आणि F या अख्ख्या शेडेड रिजन मध्ये आपल्याला प्रॉफिट दिसून येणार आहे. हा प्रॉफिट डोमेस्टिक फर्मचा फॉरेन मध्ये आणि आपल्या देशात असा दोन्ही मिळवलेला प्रॉफिट आहे. ओके. इन फिगर विच इज शोन इन फिगर 5.4 between the aggregate marginal revenue curve ABE and the combined marginal cost curve MC. म्हणजे हा प्रॉफिट आपण कसा शोधून काढला? MR आणि MC मधली गॅप. मग MR आपल्याकडे डबल कर्व आहे बरोबर. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण MRH आणि MRF हे दोन कर्व एकत्र केले. सो दॅट इज MRH आपण बघू शकतो. एक सेकंड. सो MR हा AB चा कर्व होता MRH आणि BEC हा होता MRF चा. आणि त्या आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजे थोडक्यात कॉस्ट आणि रेव्हेन्यू ह्यातला जो डिफरन्स होता तो आपल्याला दोन मार्केट मधला प्रॉफिट मिळाला. आपण C पर्यंत जात नाही आहोत कारण EC याच्या वरती कॉस्ट आहे. याचाच अर्थ इथे लॉस होतोय. म्हणजे आपल्याला म्हणूनच इक्विलिब्रियम लेवलला इथपर्यंतच आउटपुट प्रोड्यूस करायचंय. OQ पर्यंत ह्याच्या पुढे आउटपुट प्रोड्यूस करायचं नाहीये. होपफुली मी तुम्हाला हे सांगितलंय तर तुम्ही घरी जाऊन घरी आहातच जाऊन काय घरी ही डायग्राम काढायचे. पण ती डायग्राम काढून त्याच्यावरती एक छोटं 5 ते 7 ओळीचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ओके. In short, 3 conditions are necessary for equilibrium under price discrimination. पहिली कंडिशन काय? There must be 2 separate markets, foreign with different elasticity, foreign market and home market. So, जेव्हा आपण इक्विलिब्रियम अंडर प्राइस डिस्क्रिमिनेशन बघतोय तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तिथे दोन मार्केट असली पाहिजे. पहिली फॉरेन मार्केट, होम मार्केट आणि त्यांचे इलॅस्टिसिटीज डिफरंट असल्या पाहिजेत डिमांडच्या. दुसरी गोष्ट MR फ्रॉम ऑल मार्केट शुड बी सेम. सो MR1 पहिलं मार्केट, MR2 दुसरं मार्केट शुड बी इक्वल टू ऑल द सेपरेट मार्केट्स आणि MR ऑफ ऑल मार्केट शुड बी इक्वल टू MC प्रोड्युसिंग एंटायर आउटपुट. म्हणजे MR1 MR2 इज इक्वल टू MRN जे काही असेल शुड बी इक्वल टू MC. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर ती आपण कंडिशन अशी बघितली होती की MRH इज इक्वल टू MRF इज इक्वल टू समेशन ऑफ MR. तुम्हाला आठवतंय आपण हे असं बघितलं होतं समेशन ऑफ MR आणि इक्वल टू MC. हीच कंडिशन आपण मगाच्या पानावर बघितली होती. सो या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या असतील तर आपण बघू शकतो की डम्पिंगमुळे नक्की काय काय होतं. तर डम्पिंगमुळे डोमेस्टिक इंडस्ट्री आणि प्रोड्युसर्सना कदाचित हार्म होऊ शकतो. कारण कमी किमतीत फॉरेनचं प्रोडक्ट मिळतंय म्हटल्यावर आपण फॉरेनचंच प्रोडक्ट घेणार, आपण कमी किमतीतलंच प्रोडक्ट घेणार. इट हार्म्स द मार्केट शेअर. म्हणजे थोडक्यात ह्याच्यामुळे डोमेस्टिक इंडस्ट्रीचा मार्केट शेअर गडबडू शकतो. इट लीड्स टू डिक्लाइन इन प्रॉफिटेबिलिटी. यामुळे कदाचित प्रॉफिटेबिलिटीला धोका होऊ शकतो, जॉब लॉस होऊ शकतो.
कारण जर समजा फॉरेनचीच गुड्स घ्यायची झाली तर डोमेस्टिक गुड्स कोणी खरेदी करणार नाही. डोमेस्टिक गुड्स कोणी खरेदी करणार नाही म्हटल्यावर डोमेस्टिक कंपन्या बंद होतील, कारण वर्कर्सची गरजच नाही आणि त्यामुळे जॉब कमी होतील. इट रिड्युसेस द सेल्स व्हॉल्यूम, म्हणजे सेल करण्याचं डोमेस्टिक इंडस्ट्रीचं जे व्हॉल्यूम असेल ते कमी पडणार आहे. सो डम्पिंग इज कन्सिडर्ड टू बी अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस अँड इज प्रोहिबिटेड अंडर मेनी नॅशनल ट्रेड लॉज. आणि प्रत्येक देशात डम्पिंग हे प्रोहिबिट केलं असतं. पुढच्या लेक्चरमध्ये जर शक्य झालं आय विल शो यू की आपण ते चायनाचं बघितलं होतं. सो चायनाची बरीच प्रोडक्ट ही डम्पिंगच्या अंडर येतात. आता तुम्हाला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगते. ओके, तुम्हाला हा 11th पेजवरचा मल्टिपल प्रोडक्ट प्राइसिंग हा पॅच दिसतोय बरोबर. सो तुम्हाला तो पॅच मी आत्ता शिकवणार आहे, पण याच्यानंतर ट्रान्सफर प्राइसिंग हा जो पॅच आहे ना, हा ट्रान्सफर प्राइसिंगचा अतिशय सोपा भाग आहे. मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या कंपनी असतात त्या ज्या प्रकारे त्यांची प्राइसिंग पॉलिसी सेट करतात त्याला ट्रान्सफर प्राइसिंग पॉलिसी असं म्हणतात. प्राइसिंग ऑफ प्रोडक्ट्स ट्रान्सफर्ड फ्रॉम वन युनिट टू अनदर युनिट विदिन द ऑर्गनायझेशन. सो याच्याबद्दल तुम्हाला उद्याला येताना ऑब्जेक्टिव्ह ऍडव्हान्टेजेस ही छान रीड करून यायचे. ओके, सो थोडक्यात सांगायचं झालं तर उद्याच्या लेक्चरला आधी आपण हे पार्ट बघणार आहोत, दॅट इज मल्टिपल प्रोडक्ट प्राइसिंग. आज मी थोडंसं वेळ संपेपर्यंत सांगणार आहे अँड देन वी आर मुव्हिंग टू ट्रान्सफर प्राइसिंग. ओके, सो व्हॉट इज मल्टिपल प्रोडक्ट प्राइसिंग? Most firm today produce more than one product, sell product in more than one market. सो बरं असं करूया आपण हे जे मल्टिपल प्रोडक्ट प्राइसिंग आहे ना तेही उद्याच बघूया, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे उद्या वाचून यायला लागेल. सो तुम्हाला काय करायचंय, 11, 12 आणि 13 ही जी 3 पानं आहेत ती उद्याला वाचून यायचे. असंही तुम्हाला मी सांगितलंय की नाही की तुम्ही किती वेळ सलग एक पान वाचू शकता ते बघा. येतंय का लक्षात मी काय म्हणते ते मित्रमैत्रिणींनो? मी म्हटलं की तुम्हाला 11, 12, 13 ही Yes. 3 पेजेस वाचून यायचे. आणि ती 3 पेजेस वाचताना तुम्हाला हेही बघायचंय की तुम्हाला सलग किती पेजेस वाचता आली, किती ओळी वाचता आल्या, बोर न होता, लक्षात न येता. कारण मला माहितीये आता पटकन बोर होण्याचा वेळ. ओके, आणि तुम्ही काय करणार आहात माहितीये का की या 3 पानामध्ये किती प्रकारचे एमसीक्यूज तुम्हाला सापडतात तेवढे लिहून काढणार आहात. सो ज्याचे एमसीक्यू जास्त वी कॅन सी दॅट ही इज द विनर और शी इज द विनर. सो पुन्हा एकदा मी सांगते काय काय करायचंय. तुम्हाला ही 3 पेजेस वाचायचे, चाळायचे. ओके, ते बघायचंय की आपला मेंदू खरंच गंजलाय का, आणि त्याच्यानंतर आपल्याला हेही बघायचंय की या 3 पेजेसमध्ये किती प्रकारचे एमसीक्यूज म्हणजे छोटे छोटे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स निघू शकतात. आणि उद्याला मला ते क्वेश्चन्स तुम्ही दाखवायचे, आपण ते इथे सॉल्व्ह करणार आहोत. तुमच्या सगळ्यांकडे नोट्स आहेत बरोबर आहे? तुम्हाला मी पाठवल्यात ते नोट्स ग्रुपवर? Yes, ma'am. येस. सो उद्याला आपण तुमचे एमसीक्यू घेऊया. येस, त्या एमसीक्यूच्याच माध्यमातून आपण हे उद्याला शिकूया. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलंय. तुम्हाला जी अटेंडन्स लावायची ती व्हिडिओ पोस्ट झाल्यावर खाली कॉमेंटमध्ये तुमचा नंबर आणि नाव टाकून तुम्ही लावू शकता. ओके, आपण आजच्यासाठी इथेच थांबूया आणि उद्याला पण अशाच साधारण टाइमवर भेटूया. ओके, बाय. हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. स्टे होम, डू युअर स्टडी स्मार्टली. बाय बाय.